नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. आता संध्याकाळचे वाजले 4. मगाशी गेलो होतो साखरपुड्याला. साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर घरी आलो आणि नंतर जरा आराम वगैरे केला. आणि आज आहे ना अंगारिकासुद्धा आहे. तर आपल्याला जरा थोडं बाजारात वगैरे जायचं आहे. थोडी खरेदी वगैरे आहे, थोडं हार वगैरे फुलं वगैरे घ्यायचे आहेत म्हणून संगमेश्वर मार्केटला चाललो आहे. आणि सोबत आहे ना आर्य येते. आणि मुंबईवरून येताना काय खाऊ वगैरे घेतला नव्हता, तर म्हटलं आता संगमेश्वर बाजारामध्येच आपण सगळा खाऊ वगैरे घेऊयात. तर आता इथून निघालो आहे. जरा ऊन वगैरे बघा कमी झालं आहे, तर म्हटलं आता जरा संगमेश्वर मार्केटला जाऊयात, थोडीफार खरेदी करूयात आणि नंतर घरी येऊ. आणि मग परत संध्याकाळी ना हळद आहे, हळदीचा कार्यक्रम आहे. बघा स्पीकरचा आवाज येतो आहे, तर हळदीच्या कार्यक्रमालासुद्धा यायचं आहे. तर चला आता निघालो आहे. हे बघा गाडी वगैरे रेडी आहे. आर्याने लिस्ट वगैरे घेतली आहे आणि हेल्मेट घेतलं आहे. असू देत म्हटलं सोबत आर्या घालेलं. तर चला मंडळी आता इथून निघूयात. तर मंडळी आत्ता आलेलो आहोत संगमेश्वर मार्केटला. आणि संगमेश्वर मार्केटमध्ये असणारा हा नदीवरचा ब्रिज. आता इथून आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढे जाऊन खाली गेलो की उजव्या बाजूला संगमेश्वर मार्केट आहे. थोडीफार इथे खरेदी करू आणि नंतर आपण घरी निघू. आपल्याकडे पण दाखवा पूर्ण फिरव ना आपल्याकडे. संध्याकाळचे 4 वाजले, त्याच्यामुळे आता काय एवढं ऊन नाही आहे, ऊन कमी झालं. जरा बाजारात आलं, फटाफट थोडीफार खरेदी करायची आहे, शॉपिंग खाऊ घ्यायचं घेऊ आणि नंतर घरी जाऊ. बघा मंडळी, संगमेश्वर मार्केटला आलो ना की ह्या नदीच्या अगदी या कॉर्नरला हे काका इथे बसलेले असतात. वर्षाचे 12 महिने यांच्याकडे कधी आलोत ना तर नदीतले मासे मिळून जातात. बोयरा मासे आहे ना हे बोयर मासे. आणि हे कुठलं आहे? हे मळे मासे. हे मळे मासे आहेत आणि हे बोयरे मासे. ताजे आहेत एकदम. आत्ता आणले. कसे देतात हे? हा, कितीला? हे 600 रुपये. ठीक आहे. म्हणजे कधी तुम्हाला जर मासे घ्यायचे असतील ना तर ह्या साईडला बघा इथे बसलेले असतात. इथे येऊन तुम्ही यांच्याकडे घेऊ शकता. फ्रेश मासे आहेत बघा. चला, थँक्यू. संगमेश्वर मार्केटमध्ये आलो ना आपण, जर आपल्याला काही खाऊ वगैरे घ्यायचं असेल तर या संगम स्वीट्स बेकरीमध्ये आपण आवर्जून जातो. तर यांच्याकडे येण्यामागे कारण एकच असतं की यांच्याकडे असणारं दुकानाचा नीटनेटके. नमस्कार, कशाच आहे? बरेच ना? मस्त मस्त एकदम. म्हटलं आलो आहे तर म्हटलं जरा भेट द्यावी. बघितलं तुम्हाला जाता. हां हां, म्हटलं येतोच आहे, जरा खाऊ पाहिजे होता, मुलीला घेऊन आलो होतो. काय देऊ सांगा. बघ दीदी काय पाहिजे ते की. बघा सगळ्या प्रकारचा खाऊ या भाऊंच्या दुकानामध्ये एका ठिकाणी मिळून जातो. पॅकेट नाही पूर्ण अशामध्ये. मध्ये मिळेल ना. किती देऊ? 140 रुपये देऊ. हां, आणि काय दुसरं आलात तरी? आम्ही काल आलेलो. हा आता 10-12 दिवस आहेत. अच्छा अच्छा. हां हां. आणि काय दुसरं? हे लाडू द्या. अजून अजून काय बिस्किट वगैरे बघ, तुला काय पाहिजे ते घे. समोसा वगैरे नको. बिस्किट कोणते पाहिजे बघ काही इकडे? ओरिओ वगैरे काय? हां, ओरिओ 10 वाली 26 वाली ओरिओ द्या, मोनायको द्या, क्रॅकजॅक द्या. दोन देऊ. हां, बोर्बन पण द्या. मोनॅको पण 2 देऊ. मोनायको 2 द्या, क्रॅकजॅक द्या 2. आणि ते शुगर फ्रीचं येतं ना, हो 20 वाला आहे. कोणतं ते? हे बघा न्यूट्री क्रंच. हां, न्यूट्री चॉईस. एक देऊ की 2 देऊ? याच्यामध्ये दुसरं एक येतं ना तो न्यूट्रीचं. पेटाने देतो, तो नाही येते सर. नाही आहे, ठीक आहे. हे 2 द्या. आणि काय दुसरं? वेफर वेफर किती दे?
नाही नाही हे वाले ग्रीन आले ग्रीन ओनियन किती देऊ? 2 द्या आणि मी कुरकुरे पण करतो तुमचा ग्रीन रेड हा ग्रीन आणि मॅगी मॅगी देऊ? आज आर्याची शॉपिंग चालू आहे. मला देऊ? ही कुठली ही 15 वाली आहे, 7 वाली आहे, मोठी 30 वाली 15 आहे. वाली किती 2? हा अजून बघ तुला काय पाहिजे ते थंडमध्ये बघ काय हवं तर. चला खाऊ झालं आहे 595 ना. होय होय. ठीक आहे हे बॉटल चला या भाऊंकडे शॉपिंग झाली आणि निघालो आहे. थँक्यू भाऊ. चला बघा दुकान असावं ना तर असं यांच्या दुकानात नेहमी आलो की मी त्यांना ते सांगत असतो. दुकान बघून समाधान होतं. थँक्यू. ओके. चला येतो. हो या या. चला खाऊची शॉपिंग झाली आणि आता आणखी थोडंफार इकडे आपल्याला खरेदी करायची आहे. ती खरेदी करू आणि घरी जाऊ. इकडे जाऊया आणि आपल्याला जरा थोडी भाजी घ्यायची आहे आणि हार्डवेअरच्या दुकानामध्ये थोडं काम आहे. त्यांच्याकडे भाजी बघूयात. पालेभाजी वगैरे आहे. पाल्याची भाजी पालेभाजी नाही पाले पाल्याची भाजी नाहीच आहे ना यांच्याकडे बघ ना. लाल मम्मीला काय बोलली तिनं लाल माठ असेल तर ते आणून आह. हा बघा इथून आहे ना पूर्वी आपल्याला रोडच्या पलीकडे जाण्यासाठी इथून रस्ता होता तर तो आता ब्रिज झाल्यामुळे डायव्हर्जन झालं आहे सगळं आणि फक्त इथून पायऱ्या आहेत. या पायऱ्या क्रॉस केल्या की आपण डेपोकडे जातो संगमेश्वर डेपो. आता आलो आहे आपण या शक्ती हार्डवेअरकडे. यांच्याकडे थोडं सामान घ्यायचं आहे. आज अंगारिका चतुर्थी आहे त्याच्यामुळे आपल्याला ना हार आणि फुलं घ्यायचे आहेत. तर यांच्याकडे आलो आहे. हार द्या. हा घे. थोडी फुलं पण टाका दादा. यांच्याकडे हार घेतला आहे. तर मंडळी आपली बहुतेक शॉपिंग झाली करून आणि आपण आहे ना आता PN भिंगारडे यांच्या शॉपमध्ये जातो आहे. तिकडे आपल्याला उडीद डाळ आणि चणा डाळ घ्यायचे 1-1 किलो. तर मग इकडे आलो आहे. मुंबईसारखा मॉल आहे यांचा. पॅकेटमध्ये आहे ना आणि चणा डाळ आहे 1 किलो. बघू उडीद डाळ आणि चणा डाळ. ठीक आहे थँक्यू. एवढंच आहे ना. छान आहे मॉल. इथे काउंटर आहे. उघड. चला मॉलमध्ये थोडीशी खरेदी होती ती झाली आणि आता इथून आपण निघालो आहे. आता आपण घरी जाऊया. चला आणि हा आपला संगमेश्वर मार्केट परिसर. कसे आहेत आंबे हो? 400 रुपये 400 हे 400 आणि हे तुम्हाला देतो किती हवं? 300 वाले 250. सो मंडळी आता संगमेश्वर बाजारपेठेतून आलो आहे घरी आणि आत्ता संध्याकाळी आहे ना हळदीचा कार्यक्रम आहे. त्या हळदीच्या कार्यक्रमाला आपल्याला जायचं आहे. बाजारामध्ये एवढा उशिरा गेलो होतो त्याच्यामुळे भाजी वगैरे काही भेटली नाही. की सकाळी 12च्या आधी जी काय थोडीफार खरेदी होती ती सगळी घेतली आहे आणि घरी आलो आहे. आणि हे बघा हे आलेत ना मुंबईवरनं ते नुसते क्रिकेटच खेळत आहेत. नुसते क्रिकेटच खेळत आहेत.
चला मंडळी, संध्याकाळी आपल्याला हळदीला जायचं. आज आहे अंगारिका आणि अंगारिकासाठी आहे ना खास आहे ना आपल्याकडे मोदक आपण बनवतोय बघा. मोदकाचं सारण वगैरे बनवलंय पीठ आणि आता मोदक बनवते आता. पहिला मोदक बनवलेला आहे अलगद खाऊ. आता घे. छान झाला. आता असे किती बनवायचे? भरपूर बनवशील ना? भरपूर बनवणार. ठीक आहे, पीठ भरपूर आहे त्यामुळे बनव. आणि नंतर मग आज आपण किती वाजता जेवायचं आहे? आज किती 10-19ला 10 वाजून 19 मिनिटांनी चंद्रदर्शन आहे. त्यावेळी हे करा. आणि हळदीकडे पण जायचं, आज हळदीचा कार्यक्रम आहे. बघूया जरा तिकडे पण जाऊन येतो. दहावी पहिल्यांदा अंगारिका आली. हो, नाही तर आपण मुंबईला असतो. जेवणाचा बेत पण छान झाला. आज काय काय जेवणाला? ते नंतरला पाण्यात वाढल्यावर हां, दाखवणार. ते पण आहे, असं सरप्राईज सांगणार आहे. नाही. हो, ताट सजल्यावर आवडतं बघायला. असंच सांगून काय मजा नसते. ओके. बघा मंडळी, आता हे फायनली असे मोदक झालेले आहेत. आणि हे बघा इथे असे केळीच्या पानामध्ये ना काढून ठेवले. हे झाले का उकडवले? हो हो, उकडवले. हे हे छान पण आता हे लावणार दुसरे. हे सुद्धा झालेत आणि हे आता ठेवायचे. जवळजवळ 25 ते 30 मोदक झाले. छान झाले. आता थोड्या वेळाने आपण जेवायला घेऊ, पण त्याच्या आधी आहे ना जरा हो. हळदीच्या ठिकाणी जरा जाऊन येतो. हळदीचा कार्यक्रम आहे, त्यांच्याकडे जरा जाऊन येतो. तिथून आल्याच्या नंतर मग आपण उपास सोडून उपवास सोडायला घ्यायचा. चला, या बघा मोरया, भूक लागली ना? गणपतीला आमच्या भूक लागली. येतो मारो हळदीला. चल तिकडे मतेवाडीत. चल बॅटरी घेऊन जाऊया आपण. चल, जास्त वेळ नाही थांबणार आहे. चला जरा हळदीला जाऊन येऊया. या पुढ्या सर्कल करा ना. लावा ना हळद. या तुम्ही पुढे ताई. अरे या.
तर मंडळी आता ना हळदीकडे जाऊन आलो. अजून काय हळदीला सुरुवात नाही झाली, म्हणजे हळद लावतात तिला, डी जे वगैरे काय अजून वाजवायला घेतलेला नाही. तर त्याच्यामुळे काय माहिती आहे, घरी आलो. आज आपला उपवास पण आहे, अंगारिका चतुर्थी आहे, त्याच्यामुळे मग घरी आलो. म्हटलं उपवास वगैरे सोडतो आणि नंतर मग परत जाईन. आणि हे बघा आता घरी आलो आहे तर आपली तयारी चालली आहे. मोर्याने बघा मला फ्लॅशलाईट, खास मोर्या आज लाईट मारते. आणि इकडे सगळी जेवणाची आता तयारी सुरू आहे. आपले मोदक वगैरे रेडी आहेत. आता जरा पूजा वगैरे करू आणि जेवायला बसू, उपवास सोडून घेऊ आणि मग नंतर जरा परत एक फेरी मारतो तिकडे. हो, जेवायला वगैरे बसलेत तिकडे आता हळदी घरामध्ये पण. हो, चला आपण पण आता देवपूजा करून घेऊयात आणि उपवास सोडूयात. मोरया बघा, गणपती बाप्पा मोरया. तो मोदकची वाट बघतोय, त्याला कधी मोदक मिळणार आहे ना रे? मोदक हवे ना तुला? चला मंडळी, अंगारकी निमित्त असणारी पूजा आपली झालेली आहे आणि आता आपण उपवास सोडायला बसतोय. स्पेशल आज जेवण आहे, मोदक आहेत, कोबीची भाजी आहे, वालाची भाजी आहे, भात, डाळ, चपाती. छान मेनू आहे आजचा. आई बाबांना कसं देऊ? बाबा तिकडे बसतात, बाबांना टेबल वरती. हो, चला मंडळी या जेवायला. आणि मोर्याला मोदक पाहिजे. हा बघा मोर्या. किती खाणार आहेस? घे. हा मोर्याला मोदक पहिला, गणपतीला मोदक दिला आम्ही. कसं झालंय? भारी ना? बोल मग. चला, गणपती बाप्पा मोर्या. आमचा मोर्या आहे. चला, मोर्यानी मोदक खाल्ल्या म्हणजे गणपती बाप्पांनी मोदक खाल्ल्यासारखं झालंय. चला आता जेवून घेऊया. भात काय उघडूसात दे. या मंडळी जेवायला. मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूडमध्ये असल्यावरच नाचतो, नाचा कॅचकेन चालतो 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 चालतो.